विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ 11वी ॲडमिशन संदर्भात अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण ही संधी जर तुमच्या हातातून गेली तर आता पुन्हा तुमच्याकडे ॲडमिशनसाठी संधी नसणार आहे. तुम्हाला पाठीमागच्या 2 व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलेलं होतं की ॲडमिशन आता ज्या विद्यार्थ्यांना नवीन ॲडमिशन घ्यायचं आहे, म्हणजे ज्यांनी रजिस्ट्रेशनच केलं नाही, त्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन कोणत्या तारखेला करता येणार आहे. तरी पण 2 व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांना असं आहे की आम्ही काहीच प्रोसेस केली नाही, तर आमच्यासाठी काय, तर तुमच्यासाठी तर सांगितलेलंच आहे ऑलरेडी. पण आता याच्यामध्ये सुद्धा महत्त्वाची गोष्ट अशी असणार आहे की तुम्ही जर या दिवशी ॲडमिशनचा अप्लाय नाही केलं किंवा ॲडमिशनला अप्लाय जर केलं किंवा कोणते डॉक्युमेंट्स जर त्याच्यापैकी तुमच्याकडे नसले, कोणते डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत की ते डॉक्युमेंट तुमच्याकडे त्या दिवशी असलेच पाहिजेत. कोणते असे डॉक्युमेंट्स आहेत त्या दिवशी तुमच्याकडे नसले तरी चालते. तुम्ही ॲडमिशन घेताना म्हणजे शाळेमध्ये ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी जाचाल त्यावेळेस तुम्हाला ते दिले तरी चालतील. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे. पहिल्यांदाच तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगितली होती याच्या अगोदर की तुम्हाला आता ॲडमिशनची संधी कधी आहे. मग त्याच्यापैकी सगळे विद्यार्थी होते, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही ते विद्यार्थी नव्याने रजिस्ट्रेशन करू शकतात. काही विद्यार्थ्यांनी भाग 1 भरला नसेल तर ते भाग 1 भरू शकतात. काही विद्यार्थी असे आहेत की भाग 1 लॉक करता आला नाही, कारण काही डॉक्युमेंट त्यांना तिथं अपलोड करता आलं नाही, त्याच्यामुळे भाग लॉक करता आला नाही, त्यांना भाग 1 लॉक करता आला नाही. असे विद्यार्थी भाग 1 लॉक करू शकतात. काही विद्यार्थी असे आहेत की भाग 1 भरलेला आहे, लॉक केलेला आहे, पण भाग 2 ला कॉलेज टाकलेलं नाहीत. सगळ्या प्रोसेस म्हणजे तुम्ही असं समजा की आजपर्यंत ॲडमिशनची कोणतीच प्रोसेस झालेली नाही. मला माझा रिझल्ट कळलेला आहे. तो दिवस पहिला आहे की 21 तारीख आणि 22 तारीख. 21 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून ते 22 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही प्रोसेस तुम्हाला करायची. तर मला असं वाटतं की तुम्ही 21 तारखेलाच प्रोसेस केली पाहिजे, कारण त्या दिवशी जर तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण आली तर तुम्हाला त्याच्यामध्ये सुधारणा दुसऱ्या दिवशी करता येईल. तुम्ही जर 22 तारखेला ह्या गोष्टीच्या पाठीमागे लागले, त्या दिवशी प्रोसेस करायला गेले, कदाचित तुमचा काही अडचण आली, तुम्हाला फॉर्म नाही भरता आला, तर तुमच्या हातातून सगळ्या संधी निघून जातील. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी परत तुम्हाला सांगतोय, आजपर्यंत तुम्ही कोणतीच प्रोसेस नसेल केलेली, कोणतीच अगदी काहीच नसेल केलेलं, तुमचं रजिस्ट्रेशनसुद्धा केलेलं नसेल, रजिस्ट्रेशन करून लॉग इनसुद्धा केलेलं नसेल, तरीसुद्धा तुम्हाला ही प्रोसेस 21 आणि 22 तारखेला, मी सांगेल 21च तारखेला तुम्ही करा. आता काही विद्यार्थी असे आहेत की मला व्हॉट्सअपला मेसेज करतात, सर 21 तारखेला प्रोसेस करायची, मी आजपर्यंत काहीच केलं नाही, पण डॉक्युमेंट माझ्याकडे हे नसलं तर चालेल का, ते नसलं तर चालेल का, हे डॉक्युमेंटची गरज लागणारच आहे का, त्याच्या जागेवर दुसरा काय ऑप्शन आहे का. मग समजा मला नाहीच डॉक्युमेंट नसेल तर मग मला रिझर्वेशनमधून लाभ घेता येणार नाही का. अशा अनेक गोष्टी. तर त्याच्यासाठी काही पळवाटा आहेत का, म्हणजे काय आपण त्याच्यासाठी ऑप्शन आहे का. आणि मी तुम्हाला हे ऑप्शन माझ्या मनाने सांगणार नाही किंवा कुठून तरी माहिती कलेक्ट करून सांगणार नाही. तुम्ही हा व्हिडिओ अगदी व्यवस्थितपणे बघा. ज्या गव्हर्नमेंटने तुम्हाला गाईडलाईन्स दिलेत, की ज्या गव्हर्नमेंटने त्यांच्या बुकलेटमध्ये ज्या गोष्टी सांगितलेत त्याच्यामधलीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. याच्यामधनं बऱ्याच गोष्टी तुम्हाला काय क्लिअर होतील. माझ्याकडे जर जातीचा दाखला नसेल, माझ्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट नसेल, तर मी कोणती गोष्ट त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. अशी संधी आहे का, तर हो नक्कीच आहे. फक्त व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि 21 आणि 22 तारखेला तुमचं राहिलेलं रजिस्ट्रेशन, राहिलेला भाग 1 लॉक करणे, भाग 1 भरणे, भाग 2 मध्ये बदल करणे, म्हणजे काही तुम्ही भाग 2 भरलेला असेल तरी त्याच्यामध्ये बदल करू शकता. आता भाग 2 मध्ये तुम्ही कोणती गोष्ट भरली असेल, मायनॉरिटी कोटा, तुमचा इन हाऊस कोटा आणि तुमचा मॅनेजमेंट कोटा हा भरला असेल, त्याच्यामध्ये बदल करायचे असेल, दुसऱ्या कॅप राऊंडसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल, ह्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. आता मी तुम्हाला 1 बाय 1 सांगतो. पहिलं तुम्हाला क्लिअर हे करतो, ही संधी का तुमच्यासाठी शेवटची संधी कोणती, पहिलं तुमच्यासाठी सांगतो. पहिलं डेट तुमच्यासाठी कोणती महत्त्वाची, डेट कोणती महत्त्वाची तुमच्यासाठी, 21 मे आणि 22 मे ह्या 2 तारखा तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. जी काही प्रोसेस करायची तुम्हाला या दिवशी करायची. आता परत डबल कोणीच म्हणायचं नाही की दुसरी संधी परत आहे का, ही मला डबल संधी, कारण ऑलरेडी तुम्हाला ही प्रोसेस करायची होती. ह्या 2 तारखा क्लिअर झाल्या. या दिवशी तुम्ही काय काय करू शकता. पहिली गोष्ट तुम्ही काय करू शकता, न्यू रजिस्ट्रेशन म्हणजे आजपर्यंत तुम्ही काहीच केलेलं नाही तर तुम्ही काय करू शकता, न्यू रजिस्ट्रेशन करू शकता. दुसरी गोष्ट काय करू शकता, भाग 1 म्हणजे तुमचा जो पार्ट 1 आहे तो भरणे, त्याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करणे हे करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो भरल्यानंतर लॉक करायचा. लॉक केल्यानंतर परत तुम्ही ज्यावेळेस डॅशबोर्डमध्ये येता त्यावेळेस तुम्हाला तिथं ॲडमिशन म्हणजे व्हेरीफाईड म्हणून येईल, म्हणजे भाग 1 तुमचा लॉक झालेला आहे. त्याच्यानंतरच तुम्ही भाग 2 ची प्रोसेस करू शकता. याच्यामध्ये काय पार्ट 2 मध्ये काय करायचं आहे, तुम्हाला कॉलेज वगैरे सगळं टाकायचे कॅप राऊंडसाठी. आता जी काय प्रोसेस असेल ती सगळ्या कोट्यासाठी तर असणारच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं की ज्या विद्यार्थ्यांना जवळजवळ 98% 98% विद्यार्थ्यांची प्रोसेस असणार आहे.
म्हणजे कुणी याच्या अगोदर सगळी प्रोसेस करून ठेवली असणार त्यांच्यासाठी पण हा दिवस महत्त्वाचा असणार आहे, ज्यांनी प्रोसेस केली नाही त्यांच्यासाठी पण हा दिवस महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे ही तारीख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही गोष्ट पहिल्यांदा गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, कारण याच्यामध्ये काय सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या दिवशी करता येणार आहे, त्या दिवशी सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येणार आहे. आता याच्यामध्ये काय करू आपण की सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट्स तुम्हाला जे जे लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगतो. कोणते असे डॉक्युमेंट्स आहेत की जे तुम्हाला लागणार नाही. म्हणजे लागणार तर आहेच, परंतु कधी सर मी आता 21 तारखेला फॉर्म भरताना हे जर डॉक्युमेंट्स माझ्याकडे नसलं तर चालेल का, असे कोणते डॉक्युमेंट्स आहेत ते मी कॉलेजमध्ये देऊ शकतो, किंवा मला जर मिळालं समजा मी अप्लाय केलं तर त्याच्यावर काय पर्याय आहे का, मी कॉलेजला विनंती करू शकतो का, कॉलेज मला वेळ देऊ शकतं का, अशा असंख्य गोष्टीचं तुम्हाला याच्यामध्ये सोल्युशन मिळणार आहे. पहिले तुम्हाला गोष्ट वन बाय वन जाऊ. पहिल्यांदा आपण काय जाऊ, तुम्हाला जे गव्हर्नमेंटनी इन्फॉर्मेशन बुकलेट दिले, म्हणजे पहिल्यांदा सगळ्या गोष्टी तुम्हाला शासनाने सांगितलेत की काय नसलं तर काय होईल, परंतु आपण वाचत नाही किंवा व्हिडिओ जरी असला तर तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघत नाही, त्यामुळे ही शंका तुमच्या मनामध्ये कायम राहते. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये मी तुम्हाला काय काय सांगणार आहे, इन्फॉर्मेशन बुकलेटच्या माध्यमातून मी तुम्हाला काय सांगणार आहे की तुम्हाला डॉक्युमेंट्स खरंच कोणते लागणार आहेत. कारण यूट्यूबला अनेक व्हिडिओ आहेत, कुणी हे डॉक्युमेंट सांगितलेत ते डॉक्युमेंट सांगितलेत, पण खरं नेसेसरी 21 तारखेला फॉर्म भरताना कोणत्या डॉक्युमेंटची गरज आहे आणि ॲडमिशन घेताना ते डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहेत, कोणतं नसलं तरी चालेल, ह्या गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार. डायरेक्ट आपण बाकीच्या गोष्टी बघणार, डायरेक्ट त्या पेजवर जाऊ. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल, तुम्हाला क्लिअर दिसत असून थोडंसं झूम पण करतो मी. डायरेक्ट मेन मुद्द्यावर आलो आपण. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र. आता हे कोणी सांगितलंय, हे गव्हर्नमेंटने तुम्हाला सांगितलंय की 11वीचं ॲडमिशन घेताना आवश्यक कागदपत्रे कोणती. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुमचं पहिलं 11वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी पुढील प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. डायरेक्ट याच्याशिवाय ॲडमिशन होऊ शकत नाही. पहिलं आहे तुमचं 10वी किंवा समकक्ष परीक्षेचे मूळ, हे काढून टाका. पहिलं तुम्हाला काय लागेल, 10वीचं गुणपत्रक तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. दुसरी गोष्ट 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला, मूळ प्रत म्हणजे ओरिजिनल. 2 गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्याकडे असतीलच. ज्यांना कॉलेजने अजून दिलेलीच नाही तोपर्यंत 21 मे पर्यंत गॅरंटेड तुम्हाला मिळणार, कारण शासनाने जर प्रोसेस करायचा तो दिवस दिलेला आहे तर शासनाने तशी सुद्धा व्यवस्था केली असेल की तुम्हाला शाळामधून मिळेल. अजूनपर्यंत तुम्हाला तशी गोष्ट समजली नसेल तर शाळेमध्ये संपर्क करा आणि तुमचे जे शाळेमध्ये तुमचे गुणपत्रक आलेले आहेत ते गुणपत्रक पहिले ताब्यात घ्या आणि त्यांच्याकडनं शाळा सोडल्याचा दाखला घ्या. ह्या दोन गोष्टी तुम्हाला कंपल्सरी लागणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला अजून काय लागणार आहे, हे दोन डॉक्युमेंट्स तुमचे झाले. 10वीचं गुणपत्रक झालं जे शाळेमधनं तुम्हाला मिळणार आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय झालं, शाळा सोडल्याचा दाखला, तो पण तुम्हाला तुमच्या शाळेमधनं मिळणार आहे. ह्या झाल्या तुम्हाला 2 गोष्टी. याच्यासोबत ह्या 2 डॉक्युमेंटशिवाय अजून कोणतं लागणार आहे तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला जी सामाजिक प्रवर्गातून वैधानिक आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी, म्हणजे तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहे, ज्या कास्टमध्ये तुम्ही आहे, त्याचा लाभ घेण्यासाठी म्हणजे तो लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर ते डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजेत. तर कोणतं आहे, अर्जदार संविधानिक आरक्षणाअंतर्गत राखीव जागेसाठी अर्ज करत असेल तर अर्जदाराने मागासवर्गीय असल्याबद्दल महाराष्ट्रातील सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र अपलोड करावे. क्लिअर झालं. जातीचा दाखला तर तुम्हाला, कास्ट सर्टिफिकेट तर तुम्हाला लागणार आहे. मग याच्यामध्ये दुसरी गोष्ट काय, कास्ट सर्टिफिकेट तर सगळ्याला लागणार आहे. तुम्ही व्हीजे असू द्या, तुम्ही SC असू द्या, तुम्ही OBC असू द्या, तुम्ही ST असू द्या, तुम्ही कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेत असेल किंवा एक्स्ट्रा रिझर्वेशनचा तुम्ही लाभ घेत असेल, म्हणजे कुणी अनाथ असेल, कुणी अपंग असेल, ज्या पण असतील तुमच्या, कुणी प्रकल्पग्रस्त असेल, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काय लागणार आहे, हे डॉक्युमेंट म्हणजे एक्स्ट्रा रिझर्वेशनचं लागणार आहे. जर तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा आणि जर तुम्ही दिलं नाही तर त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला ओपनमधनं ॲडमिशनला अप्लाय करावं लागेल. दुसरी गोष्ट, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, त्यानंतर सामाजिक व शैक्षणिक मागास म्हणजे
SEBC यांना काय लागणार आहे? उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेल्या बाबतचे प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिनल लागणार आहे. नॉन क्रिमिनल म्हणजे नॉन क्रिमिनल कोणा सगळ्यांना लागणार आहे. फक्त SC आणि ST हे दोन कास्टच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल लागणार नाही. कास्ट सर्टिफिकेट सगळ्यांना लागणार आहे. मी परत समजावून सांगतोय. तुम्ही नंतर व्हिडिओ बघून सुद्धा तुम्हाला वाटतं आम्हाला लागेल का? SC आणि ST सोडून बाकीच्या सगळ्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर चौथी गोष्ट, आर्थिक दुर्बल म्हणजे EWS, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी पात्रता प्रमाणपत्र म्हणजे EWS सर्टिफिकेट सादर करावे लागेल. सर्व प्रमाणपत्रे संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेली असावीत. म्हणजे तुमचा जर समजा जातीचा दाखला असेल तर कोणाचा असला पाहिजे, म्हणजे ज्यांना द्यायचं त्यांचाच असला पाहिजे. तुम्ही खालचा असं कुठल्याही व्यक्तीचा घेऊन चालणार नाही. जर एखादे प्रमाणपत्र आपणास मिळत नसेल आणि भविष्यातही, इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दिली त्यांनी, तुम्हाला असं म्हणलंय का एखादं प्रमाणपत्र मिळत नसेल पण भविष्यातही मिळण्याची शक्यता नसेल तर अशा उमेदवारांसाठी खुल्या प्रवर्गातून अर्ज भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तुम्हाला जर असं वाटत असलं की मला भविष्यातही माझं समजा एखादा उन्नत गटात मोडतोय, ज्याचं उत्पन्न तुम्हाला काय जे क्रायटेरिया घालून दिलेला आहे शासनाने की तुमचं जर याच्यापेक्षा जास्त जर उत्पन्न असेल तर तुम्हाला OBCचा लाभ घेता येणार नाही, तुम्हाला विजेचा लाभ घेता येणार नाही. ह्या गोष्टी जर तुम्हाला वाटत असेल मिळणार नसेल तर सरळ सरळ तुम्ही ओपनमधून फॉर्म भरायचा. का? जर तुम्ही कास्टमधून भरला, तुमचा नंबरही लागला आणि ते जर प्रमाणपत्र तुम्हाला सादर करता नाही आलं तर तुम्हाला तुमचा ॲडमिशन रद्द करण्यात येईल आणि तोपर्यंत जर फेरी संपलेल्या असतील तर तुम्हाला ह्या वर्षी ॲडमिशन मिळणार नाही. म्हणून तुम्हाला भविष्यातही मिळण्याची शक्यताच नसेल, तुझबुरही शक्यता नसेल की नाही मिळणार, माझं ऑलरेडी उत्पन्न जास्त आहे, तर अशा लोकांना पर्याय काय सांगितलाय की तुम्ही खुल्या प्रवर्गातनं ॲडमिशन घेऊ शकता. हा पर्याय त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. दुसरी गोष्ट बघू आपण, प्रमाणपत्र अपलोड करणे, कशा पद्धतीने अपलोड करायचं. अर्ज भरताना वेब पोर्टलवर दर्शविल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. तिथं जसं त्यांनी सांगितलंय साईज कशी लागेल त्या पद्धतीने अपलोड करावी आणि मूळ प्रमाणपत्र दिलेल्या मुदतीत सादर करावे. तुम्हाला अपलोड करायचे तर जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत तुमचा शाळेमध्ये नंबर लागल्यानंतर तिथं तुम्हाला घेऊन जायचे. अन्यथा अशा अर्जाचा समावेश खुल्या प्रवर्गात होईल अथवा त्या विद्यार्थ्यास दिलेला प्रवेश रद्द करण्यात येईल. मी आत्ताच तुम्हाला गोष्ट सांगितली की एखाद्या वेळेस तुम्ही टाकलं कास्ट पण तुम्हाला सर्टिफिकेट सादर नाही करता आलं तर अशा विद्यार्थ्याला एकतर ते काय करतील, खुल्या प्रवर्गातील देतील किंवा डायरेक्ट त्या विद्यार्थ्याचा दिलेला प्रवेश रद्द करण्यात येईल. परत तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्या कास्टमध्ये मोडताय त्या कास्टचं तुम्हाला सर्टिफिकेट लागेल म्हणजे लागेल. दुसरी गोष्ट, तुम्हाला नॉन क्रिमिनल जे आहे, नॉन क्रिमिनल SC आणि ST सोडून सगळ्यांना नॉन क्रिमिनल लागेल. ह्या दोनच सगळ्या विद्यार्थ्यांचा ह्या दोन डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आहे. बाकी 10वीचं मार्कशीट मिळणार आहे, शाळा सोडल्याचा दाखला मिळणार आहे, ह्या गोष्टी सगळ्या मिळणार आहेत. मग याचा विचार करून तुम्ही ठेवा की बाबा आपल्याला जर मिळणार नसेल तर आपण सरळ ओपनमधनं फॉर्म भरू. अशा पद्धतीने तुम्हाला ते करायचे. आता हे झाले तुम्हाला बाकीचे इतर रिझर्वेशन आहेत, बाकीचे इतर विशेष समांतर रिझर्वेशन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला. त्या काय मी प्रत्येकाला एक्सप्लेन करून सांगत नाही, कारण समांतर आरक्षण जे आहे, दिव्यांग आहे, ह्यांना कोणाचं सर्टिफिकेट लागेल, जिल्हा अधिकाऱ्याचं, जिल्हा शल्यचिकित्सक अधिष्ठाता यांचे 40% जास्त, जे अपंग असतील त्यांना 40% पेक्षा जास्त अपंग आहे किंवा 40% आहे असं सर्टिफिकेट लागेल. त्याच्या खाली 20% असेल दिव्यांगाचा लाभ मिळत नाही. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त कलेक्टरचा तुम्हाला म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यांनी एक्स्ट्रा रिझर्वेशन तुम्ही मोडत जा असणार. ॲडिशनल रिझर्वेशनमध्ये जर तुम्ही मोडत असाल, हे गोष्ट मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय, पण तुम्ही तिथं ऑफिशियल वेबसाईटवर जिथं ब्राउचर आणि मॅन्युअल दिले तिथं क्लिक करून खाली इन्फॉर्मेशन बुकलेट ऑप्शन आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचता येईल. परंतु आता विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी, म्हणून एवढं गांभीर्याने व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगतोय की ह्या गोष्टी त्या दिवशी ॲडमिशनचा फॉर्म भरताना तुमच्या हाती असल्या पाहिजेत. आता याच्यावर पर्याय काय ते पण पुढे सांगतो तुम्हाला, परंतु पहिली गोष्ट तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदलीचे वगैरे ज्या लाभ आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी काय गाईडलाईन्स आहेत तुम्ही त्या वाचून घ्या. पहिलं मेन 98-97% विद्यार्थ्यांसाठी जे आहे, ओपनसाठी समजा 60-70% विद्यार्थी आरक्षणाचा लाभ घेतात.
तर त्यांच्यासाठी सगळी महत्त्वाची गोष्ट म्हणून मी काय सांगितलं, कास्ट सर्टिफिकेट लागेल, नॉन क्रिमिनल लागेल, 10वीचं मार्कशीट लागेल आणि शाळा सोडली, हे गोष्ट तुम्हाला लागणार आहे. हे सगळ्यांना लागणार आहे, सगळ्यांना. फक्त नॉन क्रिमिनल SC आणि ST ला लागणार नाही. ठीक आहे. आता पुढची गोष्ट तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची सांगतो मी. हिथं तुम्हाला फॉर्म भरताना एक हमीपत्र मागितलं असेल, दिसत असेल तुम्हाला हमीपत्र. ही सगळ्यात महत्त्वाचं आहे. हिथं तुम्हाला बऱ्याच गोष्टीला सवलत देणार आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्र अर्ज भरतेवेळी सादर करू न शकल्यास विद्यार्थ्यांना द्यावयासाठी हमीपत्र. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कोणते डॉक्युमेंट असे आहे की ॲडमिशनचा फॉर्म, ऑनलाईन फॉर्म भरताना बरं का, शाळेत सगळे लागणार आहेत. शाळेत ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन ॲडमिशन घ्यायला जायचा ना, ऑनलाईन नंबर लागल्यानंतर, त्यावेळेस सगळे लागणार आहेत. पण कोणते असे डॉक्युमेंट, बाबा मला 21 तारखेला तर फॉर्म भरायचा आहे, ही तर माझ्यासाठी संधी शेवटची, तिथं काही अपलोड केल्याशिवाय मला तर काय तो फॉर्म पुढे जात नाही, पार्ट 1 लॉक करता येत नाही, तर मग माझ्यासाठी काय? तर त्याच्यासाठी हे तुम्हाला काय द्यायचं आहे, हे तुम्हाला द्यायचं आहे हमीपत्र. याच्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे, मूळ जात प्रवर्ग जो आहे, जो SC आहे, ST आहे, OBC आहे, FG आहे, EWS आहे, जे कॅटेगरीचं तुम्ही असाल, अर्ज केलेला जात प्रवर्ग, म्हणजे तुम्ही आहे कुठल्या कॅटेगरीमधनं, SC मधनं आहे, ST मधनं आहे, OBC मधनं आहे, VG मधनं आहे, पण तुम्ही फॉर्म कुठल्या कॅटेगरीतनं भरलाय. सर मी EWSचा आहे पण माझ्याकडे मिळत नाही म्हणून मी ओपन मधनं भरला. सर मी SC आहे पण SC ST ला तर काय प्रॉब्लेम नाही, नॉन क्रिमिनल. सर OBC आहे पण नॉन क्रिमिनल माझा निघत नसल्यामुळे मी ओपन, जे काय असेल ते तुम्हाला इथं स्वतः अल्पसंख्याक असल्या धार्मिक भाषिक प्रकार व तपशील. मग इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्हाला काय करायचं आहे, लिहून द्यायचं आहे तुम्हाला, एक मिनिट. तुम्हाला सवलत काय मी सांगतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असणारे डॉक्युमेंट्स तर तुम्हाला कळाले कोणते कोणते. पण आता सर आम्हाला पर्याय काय, मी खालील स्वाक्षरी करणारा अर्जदार विद्यार्थी टिंबटिंब शहर या ऑनलाईन प्रवेश क्षेत्रामध्ये इयत्ता 11वी प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेला आहे. मला आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून माझ्याकडे उपलब्ध असलेली सर्व कागदपत्रे मी सादर किंवा अपलोड केलेली आहेत आणि उर्वरित आवश्यक प्रमाणपत्रे मूळ प्रतीसह प्रवेशाच्या वेळी सादर करीन. तुम्ही काय सांगितले, आत्ता नाही माझ्याकडे, पण मी ज्यावेळेस मूळ कागदपत्रांसह प्रवेश घ्यायचा आहे त्यावेळेस मी तुम्हाला अपलोड करून देईल, त्यावेळेस मी तिथं सादर करेल. याच्यासाठी मी काय देतोय, हमीपत्र दिले. सादर करू नाही शकलं तर काय होईल, एक तर ॲडमिशन कॅन्सल होईल किंवा खुल्या प्रवर्गातनं होईल. परंतु ती रिस्कच घेऊ नका. त्यांनी काय सांगितलंय, भविष्यात मिळण्याचे चान्सेसच नसतील तर सरळ खुल्या प्रवर्गातनं ॲडमिशन घ्या, अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलंय. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असणार आहे, दाखला. ही गोष्ट बघा, दाखला तुम्हाला हमीपत्रामध्ये काय संधी दिलेली, दाखला प्रमाणपत्र अर्जासोबत सादर केलेले, बरोबर किंवा चुकीची फुली मारायची. एक तर केलं असेल तर बरोबर, नसेल तर नाही, आणि प्रवेशावेळी सादर करणार आणि शेरा. आता याच्यासाठी तुम्हाला ह्या दोन गोष्टी तर पहिलं सांगतो, 10वी शाळा सोडल्याचे दाखला आणि 10वीचे गुणपत्रक हे एनी हाव कंडिशनला तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना लागणारच आहे. तुम्ही म्हणसान सर 21 तारखेपर्यंत मिळलं नाही तर मिळणारच, तुम्हाला मिळणारच, कारण गव्हर्नमेंटला तुम्हाला वेळ वाढवून द्यावा लागेल, तुम्हाला मिळणारच. बाय चान्स तुम्हाला नाहीच मिळालं, एखाद्या शाळेत नाही दिलं तर ऑनलाईन रिझल्ट तुम्ही अपलोड करू शकता, कारण तुमचा त्याशिवाय पार्ट 1 लॉक होणार नाही. किंवा हेल्पलाईन नंबरला संपर्क करू शकता, जिथं त्यांनी हेल्पलाईन नंबर दिला ऑफिशियल वेबसाईटला, की सर आम्हाला असा प्रॉब्लेम येतोय, आमच्याकडे बाकीचं सगळं आहे पण गुणपत्रक जर शाळेंनीच दिलं नाही तर आम्ही काय करू, आणि ही कधी करायचं, 21 तारखेला. तेव्हा तुम्हाला 21 तारखेला संध्याकाळी रिस्पॉन्स देतील किंवा 22 तारखेला सकाळी देतील, तुम्ही प्रोसेस. नाहीतर तुम्ही 22 तारखेला संध्याकाळी 5 वाजता कॉन्टॅक्ट करणार त्यांना, सर असं आमच्याकडे नाही, मग तुम्हाला ते काय मदत करणार आहे वेळ निघून गेल्यानंतर. म्हणजे 21 तारखेला लवकर आपण फॉर्म भरायला चालू करायचं. मग तुम्हाला दोन गोष्टी कंपल्सरी कोणत्या लागणार, इयत्ता 10वी शाळा सोडल्याचा दाखला, आणि इयत्ता 10वीचे गुणपत्रक, दोन गोष्टी कंपल्सरी आहे. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जातीचा दाखला अर्जासोबत सादर केला असेल, ओके, नसेल केला तर प्रवेशावेळी सुद्धा सादर करू शकता. ही तर तुम्ही काय करू शकता, अर्ज जो तुम्ही तहसीलमध्ये जातीच्या दाखल्यासाठी किंवा प्रांतला तुमचा गेला असेल, प्रांत कार्यालयात, तिथून तुम्हाला जे टोकन मिळाले, ज्यावेळेस तुम्ही जातीच्या दाखल्यासाठी अप्लाय केलं, जे टोकन मिळाले
नसेल जातीचा दाखला, नसेल कास्ट सर्टिफिकेट, तर ॲडमिशनच्या वेळी, ऑनलाईन ॲडमिशनच्या वेळी टोकन अप्लाय करा. टोकन जे मिळाले, आणि ज्यावेळेस शाळेमध्ये जासाल त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, तो दाखला सादर करू शकता. दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे टोकनही नसेल आणि इथून पुढे तुम्ही प्रोसेस करणार असेल तर ॲडमिशनचा फॉर्म भरताना, मी काय सांगतोय, ॲडमिशनचा ऑनलाईन फॉर्म भरताना वडिलांचा जातीचा दाखला तुम्ही अप्लाय करू शकता तुमच्या जागेवर. परत सांगतो, ॲडमिशनचा ऑनलाईन फॉर्म भरताना, परंतु शाळेमध्ये ती संधी नाही. ज्यावेळेस स्कूलमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जाताल त्यावेळेस तुम्हाला स्वतःचाच घेऊन जावं लागेल, वडिलांचा तिथं बी घेऊन जायचं नाही शाळेत. वडिलांचं कास्ट आणि तुमची कास्ट सेम आहे, परंतु तुम्हाला शाळेमध्ये ज्यावेळेस ऑफलाईन ॲडमिशनसाठी पहिल्या राऊंडला समजा तुम्हाला 26 तारखेला कॉलेज मिळालं, 26 तारखेला कॉलेज मिळणार आहे, 4-5 दिवस तुमच्याकडे वेळ आहे. मग त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घ्यायला जासाल त्यावेळेस तुम्हाला स्वतःचा घेऊन जा. पण एक संधी काय दिलेली, आता तुमच्याकडे जातीचा दाखला नसला तरी चालेल, वडिलांचा अप्लाय करा किंवा टोकन अप्लाय करा. आणि ज्यावेळेस ॲडमिशनला जाचाल त्यावेळेस म्हणजे जातीच्या दाखल्यासाठी त्यांनी तुम्हाला एक चान्स दिलेला आहे अजूनही. खरं तर तुम्ही ह्या गोष्टी अगोदरच काढून ठेवायला पाहिजे, पण ठीक आहे, तरी पण गव्हर्नमेंट म्हटलं नाही, तुमचं नुकसान नाही झालं पाहिजे, तुमच्या जातीचा, तुमच्या कास्टचा, रिझर्वेशनचा फायदा तुम्हाला मिळाला पाहिजे, म्हणून शासनाने तुम्हाला ही एक चान्स दिलेला आहे. दुसरी गोष्ट झाली क्लिअर, ही तुम्हाला जातीच्या दाखल्याची, कास्ट सर्टिफिकेटची गोष्ट क्लिअर झाली, प्रत्येक विद्यार्थ्याची क्लिअर झाली असेल. जो माझा व्हिडिओ बघतो प्रत्येकाची गोष्ट क्लिअरच झाली असेल आता 100%. दुसरी गोष्ट, उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबतचं NCL म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, याच्यासाठी संधी एकच आहे, कारण ते कुटुंबाचं असतं, वडिलाच्या नावावर निघतं. जातीचा दाखला तुमचा जसा वैयक्तिक निघतो तसं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट एक निघतं, वडिलांच्या उत्पन्नावर डिपेंड, ते कुटुंबाचं असतं. त्याच्यात तुम्हाला एक संधी, एकतर ॲडमिशनच्या टायमाला म्हणजे ॲडमिशनचा ऑनलाईन फॉर्म भरताना द्या, नाहीतर ॲडमिशनच्या ज्यावेळेस ऑफलाईन तुम्ही प्रवेश घेण्यासाठी शाळेत जासाल, स्कूलमध्ये कॉलेजमध्ये जासाल त्यावेळेस द्या. ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला नसेल तर या ठिकाणी काय अप्लाय करा, टोकन, रेसिप्ट जी रेसिप्ट मिळाली तुम्हाला ती अप्लाय करा, किंवा दुसरी संधी नाही, किंवा नाहीच, ह्याला एक तर टोकन अप्लाय करा आणि ॲडमिशनच्या वेळेस NCL म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट द्या, किंवा आत्ताच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अपलोड करा आणि प्रवेशाच्या वेळी ओरिजिनल तिथं पडताळणीसाठी न्या. अन्य आरक्षणाबाबतच्याला सुद्धा पर्याय नाही. अन्य आरक्षणाबाबतचे जे प्रमाणपत्र आहे का, अन्य कोणतं बी, तुम्ही अपंग आहे, तुम्ही प्रोजेक्ट PAP म्हणजे प्रोजेक्ट अपेक्ट पर्सनमध्ये आहे, त्याच्यानंतर तुम्ही स्पोर्ट्सचा तुम्हाला फायदा असेल, स्पोर्ट्स सर्टिफिकेट तुमच्याकडे म्हणजे स्पोर्टमधून तुम्ही लाभ घेणार असणार, प्रकल्पग्रस्ताचा लाभ घेणार असणार, अपंग म्हणजे दिव्यांगाचा तुम्ही लाभ घेणार असाल, कोणतंही, म्हणजे तुम्ही जर अनाथ असाल, अनाथ त्याचा लाभ घेणार असाल, ते सर्टिफिकेट तुम्हाला ॲडमिशनच्या ऑनलाईन प्रोसेसलाच लागेल. सरळ नाही तर त्याला नाही म्हणून टाकायचं, त्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा नाही, कारण ती संधी कॉलेजच्या टायमाला दिलेली नाही. आणि स्वयं घोषणा प्रमाणपत्र म्हणजे अल्पसंख्याक असल्याचं वरती आहे स्वयं घोषणा प्रमाणपत्र, ते तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशनच्या टायमाला. एकंदरीत मला वाटतं सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षामध्ये आल्या असतील, ध्यानात आल्या असतील, मी अशी अपेक्षा करतो. कारण का, मी सगळी गोष्ट विस्तृतपणे तुम्हाला सांगितलेली आहे. आणि हे हमीपत्र तिथं अपलोड करायचं आहे बरं का, हे फक्त तुम्हाला माहितीसाठी दिलेलं नाही. तुम्ही जर आता वडिलांचं जोडणार असेल, तुम्ही जर आता वडिलांचा तिथं ऑनलाईन अपलोड करणार असेल, तर इथं तुम्हाला सध्या इथं लिहावं लागेल की मी आता इथं खून करावं लागेल. वडिलांचा अप्लाय केला असेल तर जातीचा दाखला आता नसेल केला, प्रवेशावेळी सादर करणार असेल तर असं करावं लागेल तुम्हाला. 10वीचं गुणपत्रक तर कंपल्सरी इथं बी लागेल, इथं पण लागेल. तर हे तुम्हाला हे असं टिकमार्क करून तुम्हाला हमीपत्र अपलोड करायचं आहे. आता एकंदरीत ओव्हरऑल तुम्हाला एक गोष्ट सांगतो, शेवटी शॉर्टकटमध्ये एक गोष्ट सांगतो की तुम्हाला बघा, तुम्हाला मी मगाशी कुठं गेलो, हे बघा मी कुठे गेलो,
हे ऑफिशियल वेबसाईट आहे. हे बघा, हेल्पलाईन नंबर पण तुम्हाला मी मागे सांगितलं, 9 ते 7 वाजेपर्यंत तुम्हाला 9 ते 7 वाजेपर्यंत तुम्हाला फोन करायचा आहे. हे बघा इथं दिलेलं आहे त्यांनी, काय अडचण असेल तर. दुसरी गोष्ट मी तुम्हाला काय सांगितली, इथं कुठं जायचं आहे तुम्हाला, हे मी सांगितलेलीच माहिती वाचण्यासाठी. ॲडमिशन शेड्यूलच्या खाली ब्रोचरवर मॅन्युअल, त्याच्यापैकी खालून 3 नंबर ऑप्शन आहे, इन्फॉर्मेशन बुकलेट. झालं. ह्याच्यात सगळी, याच्यामधलं 56 नंबरचं पेज, याच्यामध्ये पेज पण सांगतो तुम्हाला, तुमचा अजून त्रास कमी करतो. 56 आणि 58 वर आहे डॉक्युमेंटची माहिती आणि 73 वर आहे हमीपत्र. ही गोष्ट तुम्हाला कंपल्सरी त्या ठिकाणी लागणार आहे, ही तुम्हाला गोष्ट सांगितली. आता ओव्हरऑल तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कंपल्सरी लागणारं गोष्ट म्हणजे पहिलं, नॉन क्रिमिलेअर तुमच्याकडे पाहिजेच म्हणजे पाहिजे. आता तुम्ही टोकन अप्लाय करू शकता किंवा पर्याय नाही दुसरा, आरक्षणाचा लाभ नाही घेऊ शकत. कास्ट सर्टिफिकेटला एक ॲडिशनल पर्याय दिलाय, एक तर आता तुमचं टोकन अप्लाय करा किंवा वडिलांचा जातीचा दाखला अप्लाय करा, वडिलांचा, हे एक पर्याय दिलाय. ह्या 2 गोष्टीसाठीच पर्याय आहेत आणि हीच मेन प्रॉब्लेम आहे सगळ्या विद्यार्थ्यांचा. बाकी कुणीच म्हणत नाही सर माझ्याकडे गुणपत्रक नाही, गुणपत्रक नसलं तर मिळणार आहे बाळांनो तुम्हाला ही गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा शाळा सोडल्याचा दाखला TC, ती पण मिळणार आहे. म्हणजे तुमची गोष्ट क्लिअर झाली या व्हिडिओच्या माध्यमातून. आता शेवट एवढंच सांगतो, 21 तारखेला शेवटची संधी आहे. 21 तारखेला शेवटची संधी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशनच केलं नाही ते रजिस्ट्रेशन करा. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं पार्ट 1 भरला नाही तो पार्ट 1 भरा, लॉक करा, पार्ट 2 भरा. सगळी प्रोसेस 21 आणि 22 तारखेला, मुळामध्ये 21 तारखेलाच करावं लागेल तुम्हाला. व्हिडिओ सगळ्यांना समजला असेल अशी अपेक्षा करतो. तरीही कुणाला अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा, तात्काळ तुम्हाला त्याचा रिप्लाय देऊन मी सांगेल. फक्त ही शेवटची संधी आहे, 21 आणि 22 तारीख, आणि डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. तर सगळ्यांना समजलं आहे अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.